नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात भरत माने यांच्या गिराण ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी माझ्या चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्र हो, सुरू करूयात. भरत माने लिखित नटरंग. सुखी जीवनाची गुरुकिल्ली आजवर नाही कुणा गवसली. सुखी जीवनाची गुरुकिल्ली आजवर नाही कुणा गवसली. मुठीतून निसटली रेती अविचारी मानवाची खुंटली गती. नश्वर देहावर कसला आलाय भरवसा. नश्वर देहावर कसला आलाय भरवसा. मोकळ्या हातानं आला जसा दिल्या हातानं जाशील तसा. दिल्या हातानं जाशील तसा. वरील काव्य पंक्तीतनं विचार केला तर गहन मतितार्थ निघतो. सुख शोधण्याच्या नादात माणूस नको ती कृती करतो. सुखी जीवाला दुःख सागरात लोटून देतो आणि आयुष्यभर रडत बसतो. अशाच एका घटनेचं अवलोकन करण्याकरता ही कथा लिहिण्याचा हा प्रपंच. सोलापूर जवळच्या एका खेडेगावात एकलासपूरमध्ये माध्यमिक शाळेत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 7वीच्या वर्गात जाधव सर मन लावून मराठीची कविता शिकवत होते. वर्गात सर्व मुलं मुली शांतपणे लक्ष देऊन मनन चिंतन करत होते. या सगळ्या मुलांमध्ये रोहन सगरे शांतपणे बसला होता. तेवढ्या जगू शिपाई नोटीस घेऊन आला आणि शिकवण्यात खंड पडला. जाधव सरांनी जगूकडनं नोटीस पेपर घेतला, वाचला आणि म्हणाले, हे बघा मुलांनो, आपल्या शाळेत मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. कुणाला सहभागी व्हायचं असेल त्यांनी इथे नाव नोंदवा आणि शाळा सुटल्यानंतर गायकवाड SB सरांना भेटा. आपल्या वर्गात कोणी उत्सुक आहे का? असेल तर उभे राहा. तसं 2 मुलं आणि 1 मुलगी उभी राहिली. या 2 मुलात रोहन सगरे होता. शिक्षकांनी नाव नोंदवून घेतलं आणि सदर मुलांना शाळा सुटल्यानंतर मीटिंग हॉलमध्ये भेटायला सांगून जगूला परत पाठवलं आणि ते पुढे शिकवण्याकडे वळले. संध्याकाळी शाळा सुटल्यावर रोहन गायकवाड सरांना भेटला आणि नृत्यात सहभागी करून घ्या म्हणाला. सरांनी नृत्याकरता त्याचं नाव गजरे मॅडमकडे दिलं, कारण नृत्य विभाग त्या सांभाळणार होत्या. शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेतल्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेच्या कला मनोरंजन विभागानं संस्था प्रमुखांच्या खास परवानगीनं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. रोहन सगरेला नाचण्याची आवड लहानपणापासूनच होती. घरात आईच्या मार्गदर्शनाखाली लहानपणी सिनेमाच्या गाण्यांवर त्याची आई त्याला नाचायला शिकवायची. नटाच्या गाण्याबरोबर नटीच्या गाण्यावर सुद्धा तशाच हावभावात नृत्य कसं करून दाखवावं हे आई त्याला कौशल्यानं शिकवत होती आणि रोहन ते आत्मसात करत होता. गावातला सार्वजनिक गणेशोत्सव असो, 15 ऑगस्ट 26 जानेवारी असो किंवा नवरात्रोत्सव असो, सांस्कृतिक कार्यक्रमात सगरेबाई आपल्या मुलाला भाग घ्यायला लावायचीच. दांडिया खेळायला, लावणी नृत्य करायला, शिवतांडव, फिल्मी गीतं, प्रत्येक प्रकारच्या संगीतावर रोहनचा नाच चांगलाच रांगायचा. प्रेक्षक सुद्धा भरभरून प्रतिसाद द्यायचे आणि त्यामुळे त्याच्या आईला आणखीन बळ यायचं. दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत गेली. राजाभाऊ सगरे आपली पत्नी सारिका आणि 3 अपत्यांसह त्या गावात राहत होते. त्यात सेजल मोठी मुलगी आणि रोहन आणि सुंदर या 2 मुलांच्या बरोबर ते किरकिटवाडीत राहत होते. म्हणजेच किरकिटवाडीत राहणारं हे कुटुंब. वडिलोपार्जित जमीन भरपूर, पण पाण्याचा तपास नाही. पावसावर अवलंबून किरकटवाडीत सगरे भावभावकीत जास्त. जास्तीत जास्त सगरे मंडळी तिथेच मिळेल त्यात गुण्यागोविंदानं नांदत होती. पण राजाभाऊचं लग्न सारिकासारख्या नटरंगीसोबत झालं आणि घरात वादाला सुरुवात झाली. ही सारिका राजाभाऊंच्या मित्राची मुलगी, 7वी पर्यंत शिक्षण झालेली, शहर वस्तीत मावशीकडे राहिलेली, दिसायला देखणी, गोरीपान, नाजूक बांधा, बोलके डोळे, सतत काहीतरी शोधत असलेले. शहर वस्तीत नटण्या मुरडण्यात प्रवीण होती ती. तिथे तिचं चारित्र्य बिघडत चाललं होतं. मुलांबरोबर सिनेमाला गुपचूप जायची. बाहेरचं खाणं, हिंडणं, फिरणं यात फार पटायत. घरात मावशी काका नोकरीला, त्यांची मुलं सुद्धा कामात व्यस्त. याचाच फायदा घेतला सारिकाने.
तिची वागणूक जेव्हा हाताबाहेर चालली तेव्हा मावशीनं तिला तिच्या आईबापाकडे पाठवून दिलं. तिचे वडील दूरदृष्टीचे. लेकीचं वागणं त्यांना खटकलं. त्यांनी सगळ्यांच्या परस्पर मित्राच्या मुलाबरोबर, जो त्यांच्या पाहण्यातला होता, त्याच्याबरोबर सारिकाचं लग्न ठरवून टाकलं. दुष्काळ सदृश परिस्थितीत कर्जबाजारी झालेल्या घराला वाचवण्यासाठी पदर खर्च केला आणि सारिका व राजाभाऊचं लग्न लावून दिलं. सारिकाचा अर्थात या लग्नाला विरोध होता, पण तिच्या विरोधाला न जुमानता त्यांनी लग्न लावून दिलं. आता तिला नांदण्याशिवाय पर्यायच नव्हता. तिथे किरकिटवाडी, ढोर कष्टानं आणि मिळेल त्या खाण्यानं सारिका वैतागली. त्यात दरवर्षी अपत्य, त्यामुळे तिचं तारुण्य मावळलं. ना गंध पावडर ना टिकली. तिने विचार केला, आता मोहिनी अस्त्राचा वापर केला पाहिजे, आणि तो यशस्वीही झाला. गोड बोलून एका मावशीच्या ओळखीवर राजाभाऊला तिने काम मिळवून दिलं. घरात नवऱ्याला वेगळं काढलं आणि नवऱ्याला मुलांना घेऊन ती एकला स्फूरला स्थायिक झाली. नवरा कामाला, स्वतः कामाला. भाड्यानं रूम घेतली. नवरा मुठीत घेतला. आर्थिक व्यवहार स्वतःकडे घेतला. तिचं राहणीमानच बदललं. तिची वर्तणूक पहिल्यासारखी पुन्हा सुरू झाली. पण आता बोलणारं, विचारणारं कोणी नव्हतं. कुठे रानमाळाला कामाला जायचं, मनाला वाटेल तसं वागायचं, आवडेल ते खायचं. घरावर पूर्ण ताबा मिळवला तिने. राजाभाऊ फक्त घाण्याचा बैल झाला. गावाकडच्यांनी त्याच्याशी संबंध तोडले, तो एकटा पडला. एक बरं होतं, मुलं शिक्षण घेत होती. सेजल वयात येताच गावातल्या त्यांच्याच जातीतल्या एका मुलाच्या प्रेमात पडली. त्या मुलाचं उच्च श्रीमंत घराणं दिलं बिन पैशाचं लग्न लावून. मोठा मुलगा रोहन आता 8वीत तर सुंदर 6वीत. आईला नट्टापट्टा करून मिरवायला आवडायचं, म्हणून शाळेत, गावात काहीही कार्यक्रम असो, ती त्या कार्यक्रमात रोहनला भाग घ्यायला लावायची. ती स्वतः त्याचा मेकअप करायची, त्याचं ड्रेसिंग करायची आणि त्याला तयार करायची. दिवसेंदिवस रोहनला शिक्षणापेक्षा याच गोष्टीत रस वाटायला लागला. तो गावातल्या कार्यक्रमात, नाटकातनं भाग घ्यायला लागला. आईवर गेलेला रोहन दिसायला देखणा, सुंदर चेहऱ्याचा, नाच गाण्यात पाटा येत. त्यामुळे प्रत्येक वेळी नाटकात त्याच्याकरता विशेष भूमिका लिहिली जायची. नाटकात स्त्रीपात्र फक्त रोहन करायचा. लावणी नृत्य त्यालाच आवडायचं. स्त्रीपात्राचे हावभाव, त्यांच्यासारखं चालणं, बोलणं, स्त्रियांसारखं वागणं, आणि याला त्याची आई सारिका नेहमी उत्तेजन द्यायची. त्याला सतत वेगवेगळ्या लकबी, अदा शिकवत राहायची. प्रेक्षकांना आपल्याकडे कसं आकर्षित करावं याचं प्रात्यक्षिकही ती करून दाखवत होती. आता तिच्या निर्णयाला आडकाठी घेणार कोण? सारिकाच्या मनात वेगळंच होतं आणि घडलं वेगळं. सारिकाला नटण्या मुरडण्याची हौस. ती हौस ती रोहनच्या आडून भागवत राहायची. रोहनमुळे तिला वाहवा मिळायची. आणि जिथे जिथे रोहनचा कार्यक्रम असायचा तिथे तिथे सारिका नटून थटून जायची. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर असायच्या आणि तिला तेच आवडायचं. रोहनची नृत्याची आवड हळूहळू व्यसनात बदलायला लागली. रोहनला पुरुषी नृत्यापेक्षा स्त्री नृत्याची आवड वाटायला लागली आणि प्रेक्षकसुद्धा रोहनकडनं लावणी सदृश फिल्मी गीताची अपेक्षा करायला लागले. त्याची ती स्त्री वेशभूषा, केशभूषा, मानेला झटके देणं, डोळे उडवणं, कंबर लचकत चालणं, त्याची बघण्याची अदा, एक एक प्रकार अगदी स्त्रीवादी वाटायचा. स्त्रिया जसं पुरुषाच्या बरोबर बोलतात, वागतात, तसं हातवारे करून बोलणं, सूचक हसणं, नाजूक चालणं. बायकीपणाचा कल दिसायला लागला. त्याच्या बरोबरीचे मित्र किंवा त्याच्यापेक्षा वयाने मोठे मित्र त्याच्याकडे नको त्या भावनेनं बघायला लागले. मित्र घरी कोणी नसताना यायचे, गोड बोलायचे, त्याच्या अंगाशी झटायचे, त्याच्याशी नको ते चाळे करायचे. रोहनचं मित्राकडे काही काम असेल तर त्या मोबदल्यात नको त्या अपेक्षाही करायचे. आजूबाजूला कार्यक्रम असला की रोहनला ने-आण करायला दुचाकी हवी असायची. मग त्याला दुचाकीवरून नेणारा जो कोणी असेल तो त्याच्याशी लगट करायचा. हळूहळू रोहनला सुद्धा अशा प्रकारची चेष्टा मस्करी आवडायला लागली. 10वीत नापास झाल्यावर रोहननं शाळेला रामराम ठोकला. तिथे सुद्धा अभ्यासाच्या नावाखाली अनेकांनी त्याचा गैरफायदा घेतला होता. आता तर रोहन फक्त लावणी नृत्यातच वाकबगार झाला. त्यांनी स्त्रीवेश केल्यानंतर, स्त्रीसारखा मेकअप केल्यानंतर अनोळखीच काय, जवळच्यांना पण तो ओळखू येत नसे. हळूहळू त्याच्या आवाजात सुद्धा बदल झाला. त्याचा आवाज मुलीसारखा कोमल झाला. मुलीसारखा तो बोलायला लागला.
त्याच्या लावणी नृत्याची पंचक्रोशीत एवढी चर्चा झाली की पुण्यातल्या लावणी कार्यक्रमात पाठीमागे नाचण्यासाठी आणि कधीतरी स्टेजवर लावणी नृत्य करता त्याला मागणी यायला लागली. आईला पैसे मिळायला लागले. बापाचं काही चालत नव्हतं. 4 माणसात पाहुण्या रावळ्यात छितू व्हायला लागली त्याची. मग रोहननी स्वतःचा लावणी नृत्याचा कार्यक्रम काढला. पैसा मिळायला लागला, पण इज्जत निघून जायला लागली. रोहनला नृत्याचं व्यसनच जडलं. नाचायला मिळालं नाही तर तो वेड्यासारखं करायला लागला. घरात टेप लावून नाचायचा. आता मात्र सारिकाला भीती वाटायला लागली. तिने रोहनला नृत्य करायला बंदी घातली. 15 दिवसात रोहन इतका आजारी पडला की आईला माघार घ्यायला लागली आणि नृत्याला पुन्हा परवानगी द्यायला लागली. आता परिस्थिती हाताबाहेर गेली होती. नृत्यापुढे रोहनला नाती समजेनात. तो कोणाचा मुलाहिजा ठेवेना. त्याचं मित्रमंडळ त्याच्यासारखंच बायकी. त्यांच्या चावट चर्चा चालायच्या. मित्रांच्या नादानं रोहन भरकटत गेला. नको तिथे नको त्या मुलांबरोबर हिंडायला लागला. घरच्यांचं ऐकणंच त्यांनी सोडून दिलं होतं. धाकटा सुंदर तरी सुधरावा म्हणून सेजलनं म्हणजे मोठ्या बहिणीने त्याला आपल्या घरी ठेवलं. घरातल्या या वातावरणापासून सुंदरला तिने दूर घेऊन गेली. तिथे सुंदर दाजींच्या कामाला हातभार लावायचा. मुलांना शाळेत ने-आण करणं, ट्रॅक्टर चालवणं, शेतीत मदत करणं ही सगळी कामं सुंदर करत होता. बहिणीच्या आणि दाजीच्या मध्यस्थीनं गावातल्याच एका मुलीबरोबर सुंदरचं लग्न लागलं. लग्नानंतर शेजारच्या गावात पाटलाच्या ट्रॅक्टरवर दाजींनी सुंदरला कामाला लावलं, त्याला संसाराला लावलं. त्यामुळे पाहुण्या रावळ्यात सेजलची मान उंचावली. धाकटा वेगळा राहिला. थोरला कार्यक्रमाच्या नावाखाली गावोगावी फिरायला लागला. मुलगी तिच्या संसारात अडकलेली. त्यामुळे आता सारिका आणि राजाभाऊ एकटे पडले. त्यांनी परत किरकिटवाडी गाठली. तिथंच रानात वस्तीला राहिले दोघं. पण त्यामुळे रोहनला मात्र रान मोकळं झालं. त्यांनी 4-5 त्याच्यासारख्या मुलांचा ग्रुप बनवला. जोगती पण स्वीकारलं. यल्लमाच्या दरबारी गळ्यात मणी बांधून घेतला. गुरु केला. एकलासपूर सोडलं, गुरूंकडेच राहिला. अनेक जणांशी त्याचे संबंध यायला लागले. आता त्याने नाच गाणं बंद करून टाकलं. फक्त देवीच्या दरबारात नाचायचा. दररोज एकाशी संगत करायचा. सुंदरनं स्वतः लग्न करण्यापूर्वी रोहनला विचारलं होतं. तेव्हाच त्यांनी मी लग्न कधीच करणार नाही हे जाहीर करून टाकलं होतं. त्यामुळे रोहनच्या लग्नाचा विषय संपला होता. दररोज वेगवेगळ्या माणसांबरोबर संगत करायची त्याला सवय लागलेली. आता इतरांच्या संगतीनं व्यसनाला सुद्धा त्यांनी जवळ केलं. रेल्वेत बाजारात टाळी वाजवत फिरायला चालू केलं. आता तो कोणालाही जुमानत नव्हता. त्याचं स्वतंत्र जग तयार झालं होतं. देवीच्या जत्रा करणं, कार्यक्रमाला जाणं, गुरुचा शब्द पाळणं यातच रोहन आता धन्यता मानायला लागला. त्यांनी स्वतःचं नाव सुद्धा बदललं. स्वतःचं नाव रोहन असं बदलून त्यांनी राणी हे नाव स्वतःला घेतलं. आता तो सतत साडी घालूनच फिरायचा. केस वाढवलेले. डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेऊन शरीरात बदल घडवून आणलेला. देवीचा जग कधी कधी त्याच्या डोक्यावर असतो. आता त्यांनी स्वतःला त्यातच झोकून दिलाय. ह्या अर्जुनाची बृहन्नड्डा व्हायला त्याची आई कारणीभूत ठरली. स्वतःच्या हट्टापायी स्वार्थापायी तिने संसाराची दुर्दशा करून टाकली. म्हातारपणी स्वतःबरोबर नवऱ्याला सुद्धा एकटेपण आणलं तिने. श्रोते हो, आता याला काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा. देवाची करणी नाही का, दुसरं काय. श्रोते हो, ही सदर कथा संपूर्णतः काल्पनिक असून सत्य घटनेशी कसलाही संबंध नाही. असल्यास तो योगायोग समजावा. आपला भरत माने. श्रोते हो, ही होती भरत माने यांची कथा नटरंग. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.